परतूर पोलिसांसमोर चोरट्याचे खुले आव्हान. साईबाबा शेलू रोडवरील 2 दुकाने फोडून 5 लाखांचा मुद्देमाल लंपास. 2 दुकानांचे शटर उचकटले, महागडे स्पेअर पार्ट्स व वेल्डिंग मशिनरी लंबवली. व्यापाऱ्यामध्ये भीतीचे सावट. परतूर शहरात चोरट्यांची मुजोरी सीमा ओलांडू लागली असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा धाक गमावला आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. साईबाबा सेलू रोड परिसरातील न्यू इंडिया जेसीबी हायवा गॅरेज आणि न्यू मुंबई वेल्डिंग या 2 दुकानांना चोरट्यांनी एकाच रात्री लक्ष्य करत तब्बल 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानावर झालेला हा धाडसी दरोडा म्हणजे परतूर पोलिसांच्या गस्तीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. नियोजनबद्ध चोरी. 5 लाखांच्या साहित्यावर डल्ला. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नेहमीप्रमाणे दुकानचे मालक रात्री दुकाने बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांची कुलपे आणि शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानात ठेवलेल्या जेसीबी व हायवा गाड्यांचे अत्यंत महागडे सुट्टे भाग, स्पेअर पार्ट्स, वेल्डिंगच्या अवजड व किमती मशीन्स, वर्कशॉपमधील इतर महत्त्वाचे तांत्रिक साहित्य असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल अत्यंत सफाईदारपणे चोरून नेला. सकाळी ही घटना उघडकीस. व्यापाऱ्यांचा संताप. सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी मालक व कामगार आले असता शटर तुटलेले आणि आतील साहित्य गायब असल्याचे दिसून आले. चोरीचा हा प्रकार समजताच परिसरातील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मुख्य रस्त्यावरच एवढी चोरी झाली, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये तीव्र अशी संतापाची लाट पसरली. पोलीस तपासाचे आव्हान. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांचा थेट इशारा. शहरात रात्रीची पोलीस गस्त नावालाच उरली आहे का? मुख्य रस्त्यावरील दुकाने सुरक्षित नसतील तर व्यवसाय करायचा तरी कसा? पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल.